नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 8वी पॅट परीक्षेच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. ही इंग्रजीची प्रश्नपत्रिका बघू मित्रांनो. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला यावर्षी येईल. हेच स्वरूप असणारे प्रश्नपत्रिकेचं, त्यामुळे प्रश्नपत्रिका आपण नीट व्यवस्थित समजून घेऊयात. बघा, यामध्ये पहिलं जे सेक्शन आहे, जे ओरल सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तोंडी परीक्षा आपण म्हणतो, काही प्रश्न विचारले जातील, त्यांची उत्तरं द्यायच्यात. ज्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात, क्वेश्चन नंबर 1 आणि 2. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो लिसनिंग स्किलवरती असतो, जो 2+2 तुम्हाला 4 मार्कला असतो. आणि क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो स्पीकिंग स्किलवरती असतो, ज्याच्यामध्ये 2+4 6 मार्क आहेत. म्हणजे 4 मार्क जे आहेत ते तोंडी परीक्षा, 6 मार्क जे आहेत, 4 मार्क जे आहेत ते लिसनिंग स्किल आणि 6 मार्क जे आहेत ते स्पीकिंग स्किल. एकूण 10 मार्काची तोंडी परीक्षा असणार आहे इथे तुम्हाला, बरोबर. 60 मार्काच्या पेपरमध्ये 10 मार्क तोंडी परीक्षा आणि उरलेले 50 मार्क लेखी परीक्षा. आता या लिसनिंग स्किलमध्ये तुम्हाला लिसन टू द टू स्टेटमेंट रीड बाय टीचर अँड से वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स. शिक्षक 2 सेंटेन्स वाचून दाखवतील, तर त्याच्यामधले कुठलं सेक्शन ट्रू आहे आणि कुठलं सेंटेन्स फॉल्स आहे हे तुम्हाला फक्त सांगायचं आहे. आणखी असा एक प्रश्न विचारला जाईल, लिसन टू ऑडिओ क्लिप. शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला एखादी ऑडिओ क्लिप ऐकायला लावतील, बाबा ही ऑडिओ क्लिप ऐका, आणि त्या ऑडिओ क्लिपवर आधारित काही प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके. त्यानंतर किंवा आणि क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारला जाईल, स्पीक अबाउट द गिवन पर्सन, म्हणजे फेवरेट टीचर आणि वन ऑफ युअर फ्रेंड, या दोघांपैकी एका विषयावरती तुम्हाला 2 सेंटेन्समध्ये सांगायचं आहे. म्हणजे फेवरेट टीचर संदर्भात तुम्ही म्हणू शकता, माय फेवरेट टीचर नेम इज XYZ, ही टीच इंग्लिश व्हेरी वेल, ही टीच मॅथ्स व्हेरी वेल. जो काही विषय तो चांगल्या प्रकारे शिकवतात. 2 वाक्य झाले, विषय संपला. ऑन अवर फ्रेंड, तुमच्या मित्राविषयी माहिती लिहा, माय फ्रेंड नेम इज XYZ, ही ऑलवेज हेल्प मी इन माय होमवर्क, किंवा कशामध्ये तुम्हाला मदत करत असेल ते त्या संदर्भात ते लिहायचं. ही इज व्हेरी ऑनेस्ट अँड हार्ड वर्किंग बॉय. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय. ओके. त्याच्यानंतर बी जो आहे प्रश्न, त्याच्यामध्ये सुद्धा ही जे 4 तुम्हाला विषय दिलेले आहेत, स्पोर्ट डे, स्कूल पिकनिक, कल्चरल प्रोग्राम, इंडिपेंडन्स डे, या चौघांपैकी एका विषयावरती तुम्हाला बोलायचं आहे. 4 ओळी बोलायचं आहे साधारणतः मिनिमम, जेणेकरून तुम्हाला 4 मार्क मिळतील. तर अशा पद्धतीने हा अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, जो तुमचा कशावर अवलंबून आहे, जो तुमचा ओरल सेक्शनवरती अवलंबून आहे. याच्यानंतर पुढचा आपण मुद्दा या ठिकाणी बघून घेऊयात. पुढचा प्रश्न बघा आपल्यासाठी आहे. पुढचा प्रश्न बघा, रायटिंग सेशन. आता रायटिंग सेक्शनमध्ये जर का आपण बघितलं तर रायटिंग सेक्शनचा तिसरा प्रश्न आहे, तिसरा आणि तिथून पुढचे सगळे रायटिंग सेक्शन. आता हा पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे आणि हा पॅसेज वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची. 4 मार्काचा, साधारणतः 6 मार्काचा प्रश्न, 6, 7, 8 मार्काचा प्रश्न या ठिकाणी आहे. इथे 8 मार्क विचारले जातात. बघा इथे 2, 2 आणि 4 6 आणि 2 8. बघा आता इथे बघा, हु वॉज बर्न इन आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये कोणाचा जन्म झाला बाबा, इथे बघा PV सिंधू यांचा जन्म झाला आंध्र प्रदेशमध्ये. बघा इथं दिलेलं आहे बाबा, फ्रॉम आंध्र प्रदेश, वॉज बर्न टू, आंध्र प्रदेशमध्ये यांचा जन्म झाला. मग इथं लिहायचं PV सिंधू यांचा, PV सिंधू. उत्तर याच्यामध्येच लिहायचे, काय टेन्शन नाही, एकदम सोपं आहे, झाला विषय. वेन डिड सिंधू स्टार्ट प्लेइंग बॅडमिंटन, त्यांनी बॅडमिंटन खेळायला केव्हा चालू केलं बाबा. बघा इथं जर तुम्ही बघितलं तर इथे बघा, दीज यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर PV रामन्ना अँड PV विजया इन इयर 1995. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी बॅडमिंटन खेळायला केव्हा चालू केलं बघा, इथं दिलेलं आहे, वन ऑफ द यंगेस्ट अँड टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर ऑफ कॉन्टेम्पररी टाइम, सिंधू वॉज फीचर इन टॉप 10 इन वर्ल्ड बॅडमिंटन रँकिंग फॉर द मोस्ट पार्ट ऑफ 2024. आता इथे जर आपण बघितलं तर यांनी बॅडमिंटन, व्हेन डिड सिंधू स्टार्ट प्लेइंग बॅडमिंटन, तर आपल्याला प्रश्न असा आहे की त्यांनी बॅडमिंटन केव्हा चालू केलं. यंग बॅडमिंटन प्लेयर बघा इथं दिलेलं आहे, त्यांचं यंग बॅडमिंटन प्लेयर फ्रॉम आंध्र प्रदेश वॉज बर्न टू व्हॉलीबॉल प्लेयर PV रामन्ना इन विजया. मग त्यांचं या ठिकाणी इथे असं स्पष्ट, यंगेस्ट टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेयर कॉम्पिटेटरी टाइम्स सिंधू. ओके. या ठिकाणी 2014 या ठिकाणी आपल्याला दिसतंय. ओके. बॅडमिंटन हाय बघा इथं दिलंय, PV सिंधू स्टार्टेड प्लेइंग बॅडमिंटन फ्रॉम द एज ऑफ 8, 8व्या वयापासून. बरं, फ्रॉम द एज ऑफ 8 असं लिहू शकता, फ्रॉम द एज ऑफ 8 असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. ठीक आहे, तर हे लिहायचं आहे इथे. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, आता इथे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज दे अॅक्युअर इन पॅसेज. बघा इथं तुम्हाला कालक्रमाने लिहायचं. सगळ्यात पहिली घटना कुठली घडली ते या ठिकाणी लिहायचं. तर आपण एक काम करू, त्याच्यासाठी आपल्याला एक आयडिया सांगतो तुम्हाला. असा जर प्रश्न आला
की कालक्रमानुसार लिहा. तर एक काम करायचं, ही सगळी वाक्य शोधायची. पहिलं या ठिकाणी काय दिसतंय, सिंधू स्टार्टेड हर अप्रेंटिसशिप विथ महमूद अली. ओके, विथ महमूद अली. बघा इथं, ही अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ महमूद अली, हे वाक्य इथे. तर चारही वाक्य शोधा. दुसरं काय, शी वॉज सिल्वर मेडल 2016 रिओ ऑलिम्पिक. इथं बघा, सिल्वर मेडलिस्ट 2016 रिओ ऑलिम्पिक इथं आहे. त्याच्यानंतर काय बाबा, शी जॉईंड गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी. बघा इथं गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी, बघा इथं दिलेलं आहे, शी जॉईंड गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी. आणि त्याच्यानंतर काय, हर फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड. त्यांच्या वडिलांना अर्जुन अवॉर्ड मिळालेला आहे. तर या ठिकाणी इथं आहे का बाबा कुठे, ओके, फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड. ओके, इथं दिलेलं आहे. आता बघा पहिलं वाक्य काय झालं, हे 2016चं सिल्वर मेडलिस्ट. बघा हे एक नंबरला येईल. मग इथं लिहायचं, मग इथं लिहायचं एक नंबरला की बाबा शी वोन सिल्वर मेडल ॲट 2016 रिओ समर ऑलिम्पिक्स. हे एक नंबरला झालं तुमचं वाक्य. त्याच्यानंतर 2 नंबरला काय येईल बाबा, 2 नंबरला येईल फादर वॉज ऑनर्ड विथ अर्जुन अवॉर्ड. मग इथं 2 नंबरला बाबा हे 2 नंबरला लिहा. त्याच्यानंतर 3 नंबरला काय येईल बाबा, महमूद अली, स्टार्टेड विथ महमूद अली. मग हे 3 नंबरला येईल. आणि याला लिहा 4 नंबरला. ओके, शी जॉईंड गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी. तर अशा प्रकारे ही सगळी वाक्य लिहायचे, ते एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर राईट अप्रोप्रिएट डिस्क्रायबिंग वर्ड. बॅडमिंटन आणि टाइम यांच्यासाठी डिस्क्रायबिंग वर्ड. आता इथं डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे त्याच्या अगोदर येणारा वर्ड, म्हणजे त्या शब्दांविषयी अधिक माहिती देणारे जे शब्द आहेत ते तुम्हाला इथे मिळतील. बघा, बॅडमिंटन, टॅलेंटेड बॅडमिंटन प्लेअर असं या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर इथं टाइमशी रिलेटेड एखादा शब्द कुठला तुम्हाला दिसतोय, तो या ठिकाणी तुम्हाला फक्त लिहायचा आहे. तर इथं दिला असेल, आपण जरा शोधायचा प्रयत्न करू. कुठेतरी मागाशी मी वाचला होता, टाइमला डिस्क्राईब करणारा एखादा शब्द. ओके, तर तो तुम्हाला सुद्धा जर दिसत असेल तर तुम्ही बघा, कॉन्टेम्पररी टाइम. ओके, कॉन्टेम्पररी टाइम्स असं या ठिकाणी लिहू शकतो, असं या ठिकाणी. किंवा अजून तुम्हाला काय दिसत असेल तर ते तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. तर या ठिकाणी अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहिता आली पाहिजेत. पुढचे आपण या ठिकाणी बघूयात. पुढचे काही मुद्दे या ठिकाणी आपल्याला बघायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, इथे आपल्याला कविता दिलेली आहे. आता ही कविता तुम्हाला वाचायची आहे आणि या कवितेवरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. 5 मार्कांचे प्रश्न आहे. इथं दिले कवितेचं टायटल काय, एकदम सोपा प्रश्न आहे. बघा इथं दिले टायटल ट्रूथ. त्याच्यानंतर पोएट कोण बाबा, बॅरल वाडे. इथं लिहिले बॅरल वेड, या ठिकाणी लिहिले, ते लिहायचं. टोटल लाईन्स इन द पोएम. लाईन मोजा किती आहे बाबा, एकदम सोपा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 23 लाईन आहेत. पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड. भावा रायमिंग वर्ड लिहा, एकदम सोपं आहे. रायमिंग वर्ड किती भारी आहे बघा. या ठिकाणी रायमिंग वर्ड लिहू शकतोय की बाबा स्किन थिक्स आर. बघा, रायमिंग वर्ड या ठिकाणी तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. तेवढे रायमिंग वर्ड या ठिकाणी लिहायचे आहेत. अतिशय सोपं असतंय रायमिंग वर्ड. ओके, तर कुठलेही 2 या ठिकाणी तुम्हाला यांच्यातले रायमिंग वर्ड सगळे व्यवस्थित लिहायचे. आता मेला मी नाही, बोन्स मी असं नाहीत, अल्सो मी नाही, स्टिक्स स्किन. त्याच्यानंतर इथं परत मी इथं मीला मी आलाय, स्क्युअर्ड स्टिक. त्याच्यानंतर इथं बघा परत मीला मी, मे बोन मी हॅज स्किअर हार्ट. ओके, स्केअरला टेंडर या ठिकाणी दिसतोय, हा लिहू शकता तुम्ही. तर असे तुम्हाला या ठिकाणी तर रायमिंग वर्ड व्यवस्थित लिहायचे आहेत. त्याच्यानंतर अ लाईन यू लाईक मोस्ट. तुम्हाला कुठली लाईन जास्त आवडली ती लाईन याच्यातली फक्त तुम्हाला ओळखून लिहायची. जी आवडती तुमची लाईन असेल कुठली, तुम्हाला ज्या लाईन आवडल्यात कुठल्याही 2 ओळी या ठिकाणी लिहून टाका. पुढे बघा, ग्रामरचा भाग आहे. इथं तुम्हाला दिलंय की मेक प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दे कॉल्ड टायटॅनिक ॲज द अनसिकेबल शिप. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सची रचना काय असते, यस प्लस हॅज किंवा प्रेझेंट हॅज किंवा हॅव प्लस V3 प्लस ओ. आता हे बघ, दे म्हणजे अनेक वचने. अनेक वचन असेल तर आपण हॅव लिहितो, दे हॅव. नंतर मग V3. कॉलचं तिसरं रूप कॉल्ड येईल, कॉल्ड टायटॅनिक. आणि बाकी जसंच्या तसं वाक्य. ऍड अ क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग लिहिताना हे वाक्य जसं आहे तसं लिहायचं. यू कॅन सिंग लाईक हिम. सिंग लाईक हिम लिहिलं, कॉमा दिला. आता इथं कॅन आहे सहाय्यकारी क्रियापद, मग कॅनचं कांड करायचं. कांड नंतर बाबा यू आहे तो लिहायचा आणि प्रश्नचिन्ह द्यायचा, विषय संपला. ओके,
आता इथं मेक अ एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता इथं व्हेरी आलाय, फक्त व्हेरी आला तर मग हाऊने सुरुवात करायची. हाऊ नंतर मग हे व्हेरीच्या पुढचा ब्युटिफुलला लिहून टाकायचं. हाऊ ब्युटिफुल. मग उरलेलं काय बाबा, हिज म्युझिक वॉज. एक एक्सक्लामेटरी सेंटेन्स दिला, विषय संपला. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे सगळे प्रश्न सोडू शकतो. 6वा जो प्रश्न आहे जिथं तुम्हाला स्टोरी रायटिंग आहे 5 मार्काला, फक्त इथं रिकाम्या जागा भरायच्या. बघा, प्रिन्स सिद्धार्थ लिव्ज, ते कुठे राहत होते? सॉरोफुल साईट असेल, चेंज इन हिज लाईफ नाही, पीस अँड सर्व्हिस नाही येणार, इन अ ग्रँड पॅलेस मध्ये राहतील. ते कुठे राहतील? इन अ ग्रँड पॅलेस. ग्रँड पॅलेस झालं. त्याच्यानंतर ही लिव्ह हॅपी लाईफ विथ हिज वाईफ अँड सन. वन्स ही वेंट आउट ऑफ प्लेस विथ हिज मिनिस्टर. ते त्यांच्या मिनिस्टर सोबत बाहेर गेले. ऑन दिस वे ही सॉ ओल्ड मॅन, अ डेड मॅन अँड स्टिक मॅन लेईंग. तो कुठं होता? तो माणूस त्यांना कुठं दिसेल? ऑन द रोड वरती दिसेल. मग इथं लिहायचं ऑन द रोड. ही हॅड नेव्हर सीन सच. अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी बघितलं नव्हतं. कसलं? सॉरोफुल साईट आपण म्हणू शकतो. ह्या आपण इथं म्हणू शकतो सॉरोफुल साईट, तुम्ही लिहू शकता सॉरोफुल साइट्स बिफोर. ही दो अबाउट व्हॉट ही हॅड सीन अँड ट्राईड अंडरस्टँड द वोरीज ऑफ ह्युमन बिईंग. लोकांच्या मनातली दुःख ओळखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दिस इन्सिडंट ब्रॉट अबाउट अ कम्प्लीट चेंज इन हिज लाईफ. त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणारा हा प्रसंग होता. चेंज इन हिज लाईफ असं लिहू शकता. इन हिज लाईफ असं लिहा. आणि मग पुढे तुम्ही लिहू शकताय, ही लेफ्ट द प्लेस अँड वंडर्ड फार अँड वाईड. ते पुढं त्यांनी हे सगळं चांगलं आयुष्य सोडून ते जंगलामध्ये राहायला गेले. ही गेव द वर्ल्ड द मेसेज ऑफ. त्यांनी जगाला कुठला मेसेज दिला? पीस अँड सर्व्हिस आपण म्हणू शकतो. पीस अँड सर्व्हिस, शांतता आणि सेवेचा संदेश दिला. अशा प्रकारे मित्रांनो याच्यामधून जर शोधून लिहायचं असेल तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. पुढचा प्रश्न डायलॉग रायटिंग मध्ये बघा. या डायलॉग रायटिंग जे तुम्हाला दिले त्याच्यामध्ये 2 प्रश्न आहेत, ए आणि बी. तर ए मध्ये काय आहे बाबा, राकेश आणि मनोज यांची वाक्य आहेत, तर ती आपल्याला जम्बलिंग सेंटेन्स आहेत, तर ते एका काळाने लिहायचे, एका व्यवस्थित क्रमानुसार लिहायचे आहेत. जसं की राकेश काय म्हणतो, आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स. राकेश, बिकॉज दे आर बेसलेस. मनोज काय बाबा, डू यू बिलीव्ह इन रुमर्स. मग हे पहिलं वाक्य येईल, डू यू बिलीव्ह इन रुमर्स. मग याचं उत्तर काय असेल? आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स, हे येणार आहे. मग पुढचा प्रश्न काय येणार? तिसरं वाक्य हे येईल, वाय डोंट यू बिलीव्ह इट. आणि मग त्याचं उत्तर येईल चौथं वाक्य, बिकॉज दे आर बेसलेसेस. अशा प्रकारे मग तुम्हाला इथं लिहायचं आहे. पहिले लिहा मनोज. मनोजचं काय बाबा वाक्य आहे? डू यू बिलीव्ह इन रुमर्स. अफवांवर तू विश्वास ठेवतो का? आणि मग राकेशचं वाक्य, राकेशचं काय वाक्य? आय डोंट बिलीव्ह सच स्टुपिड थिंग्स वगैरे लिहायचं. आणि मग पुढची 2 वाक्य तुम्ही लिहू शकाल. पुढचा राईट द रिस्पॉन्स बघा. डू यू पॅरेंट स्कोल्ड यू. तुमचे आई बाबा तुम्हाला वरडतात? यस. कसं वाटतं तुम्हाला? लय भारी वाटतं का? नाही, व्हेरी बॅड वगैरे जे काय तुम्ही लिहू शकता. पुढचा 8वा प्रश्न आहे, व्ह्यूज ऑन न्यूज. ही न्यूज वाचायचे आणि या न्यूजवर आधारित काही प्रश्न आहेत. बघा, पॅसेंजर ट्रेन कॉलॅप्स गुड्स ट्रेन्स. म्हणजे एक पॅसेंजर ट्रेन होती, ती माल वाहतूक ट्रेनला धडकली आणि 10 लोक एक्सपायर झाली, 50 इंज्युअर झाली. चेन्नईमध्ये घडलेली घटना आहे. चेन्नई पॅसेंजर ट्रेन्स कॉलॅप्स विथ अ गुड्स ट्रेन्स नियर वाडीच्या जवळ या ठिकाणी हा ऍक्सिडेंट झालेला आहे. 10 पॅसेंजर्स वेअर रिपोर्टेड टू हॅव बीन किल्ड अँड 50 इंज्युअर. 10 लोक मृत्युमुखी पडली आणि 50 जण इंज्युअर आहेत, जखमी आहेत. द इंज्युअर्ड पर्सन वेअर इमिजिएटली टेकन नियर बाय हॉस्पिटल. जवळच्या हॉस्पिटलमध्ये जे जखमी आहेत त्यांना घेऊन गेले. देअर कंडिशन इज क्रिटिकल. त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. इट इज रिपोर्टेड. अशा प्रकारची बातमी आहे. सिरियस इन्क्वायरी इज गोइंग ऑन अबाउट ऍक्सिडेंट, इट्स इज सेट. ओके, तर ह्या अशा प्रकारे जर आपण बघितलं तर आता याच्यावरचे काही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट काइंड न्यूज इज इट गुड ऑर बॅड. तुम्हाला ही बातमी गुड आहे का बॅड आहे असं तुम्हाला वाटतंय? तर तुम्ही म्हणाल की दिस इज अ व्हेरी बॅड न्यूज. ही जी न्यूज आहे ती अतिशय बॅड न्यूज आहे, कारण खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं जखमी झालेले आहेत लोक आणि 10 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की ही जी न्यूज आहे ती आपल्यासाठी बॅड आहे. पुढचं, हाऊ डू यू फील
नोईंग 10 किल्ड ऍक्सिडेंट, तुम्हाला कसं वाटतंय की ज्यावेळेस तुम्हाला कळालं की 10 माणसं एक्सपायर झाली, तर तुम्ही इथं लिहू शकता इंग्लिशमध्ये की बाबा ही 10 लोक जी आहेत ती किल्ड झालेली आहेत. 10 लोक नाही तर 10 कुटुंब किल्ड झालेले आहेत. त्याच्यामुळे त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर पसरलेला आहे, हे झालेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट कॉलॅप्स ट्रेन्स कॉलॅप्स झाली त्या संदर्भात तुमचं ओपिनियन काय आहे? तर ओपिनियन तुम्ही या ठिकाणी तुमचं लिहू शकता की हे जे कॉलॅप्स झालेलं आहे त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे ते शोधणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये नेमकी कुणाची चूक होती ते शोधणं गरजेचं आहे. ओके, अकॉर्डिंग टू यू हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍक्सिडेंटसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? पहिली गोष्ट असेल ट्रेनचं वेळापत्रक ठरवणारा व्यक्ती असेल किंवा सिग्नल देणारा व्यक्ती असेल, कारण सिग्नल चुकीचा झाल्यामुळे ते दोघे जण एकमेकांना धडकले असेल. ओके, पुढे एसी रायटिंग करायचा तुम्हाला माय फेवरेट गेम वरती. याच्यामध्ये बघा नेम, तुमच्या फेवरेट गेमचं नेम. माय फेवरेट गेम इज क्रिकेट. प्लेयर्स किती असतात त्याच्यामध्ये? बाबा 11 प्लेयर्स असतात. इक्विपमेंट कुठले कुठले वापरतात? बॅट, बॉल, स्टम्प्स, पॅड वगैरे काय असेल ते. इट इज इंडोर और आउटडोर गेम, तर तो आउटडोर गेम आहे. त्याच्यानंतर फेवरेट प्लेयर काय कोण आहे बाबा? सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी असेल, विराट कोहली, रोहित शर्मा, जे काय असेल ते. ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि यू लाईक द मोस्ट बिकॉज, तुम्हाला का आवडतं ते लिहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन आहे 10वा प्रश्न 6 मार्काला. जी 6 वाक्य दिली असतात त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचंय. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गुड, चकाकते ते सोने नसते. कीप युअर हाऊस क्लीन, तुमचं घर स्वच्छ ठेवा. अ फ्रेंड इज नीड इज अ फ्रेंड इंडीड, संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड, तुमची कृती ही शब्दांपेक्षा मोठी असते. इंडिया इज माय मदरलँड, भारत माता भारत ही आमची माता आहे. ओके, त्याच्यानंतर ऑलवेज कीप ट्रॅफिक रूल्स, ट्रॅफिकचे रूल पाळा, म्हणजे वाहतुकीचे नियम, नेहमी वाहतुकीचे नियम पाळा. तर अशा पद्धतीची मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती जी आपण बघितली, आणि अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका तुम्हाला यावर्षी सुद्धा येऊ शकते. हाच फॉर्मॅट असेल. बऱ्याचदा प्रश्न रिपीट होतात, त्याच्यामुळे ही प्रश्नपत्रिका जरा नीट समजून घ्या, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.